आज आपण MSCIT IT अवेअरनेस या कोर्समधील सेशन नंबर 32चे गाईड डू इट युअरसेल्फ कसे करायचे ते आपण बघणार आहोत. तर चला आपण हे प्रश्न सॉल्व करूया. आता डिस्प्ले करण्यात आलेल्या सीटमध्ये रोल नंबर 4 कॉपी करा आणि त्यासाठी आपल्याला होम टॅबमध्ये जाऊन कॉपी करायचं आहे. रो नंबर 4 सिलेक्ट करायचे. होम टॅबमध्ये क्लिपबोर्ड ऑप्शनमधून या कॉपी ऑप्शनवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर रो नंबर 20 या ठिकाणी त्याला पेस्ट करायचं आहे आणि उत्तर सबमिट करायचं. दिलेल्या वर्कबुकमध्ये B2 ते F2 सेल सिलेक्ट करा आणि त्याच्या अलाइनमेंट सेल्स मर्ज करायचं आहे. B2 पासून तर F2 आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि होम टॅबमधून अलाइनमेंट ग्रुपमधून मर्ज अँड सेंटरवर क्लिक करायचं आहे. उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन आपल्याला एक रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी या E2 ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि इलिस्ट्रेशन या ऑप्शनमधून शेप्स या ठिकाणी क्लिक केल्यावर रेक्टँगल शेप सिलेक्ट करायचा आणि त्याला या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीन कलरचा रेक्टँगल शेप सिलेक्ट करायचा आहे आणि त्या शेपला आपल्याला ऑरेंज असेल टू लाइटर 40% बदलायचा आहे शेप कलर. त्यासाठी E2 या सेलमध्ये आपल्याला रेक्टँगल दिसतोय, त्याच्यावर क्लिक करा, त्याला सिलेक्ट करा. त्याच्यानंतर या ठिकाणी फॉर्मॅट टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सेव फिल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसतोय ऑरेंज एसेंट टू लाइटर 40% ह्या कलरवर क्लिक करायचं. उत्तर सबमिट करायचं. पुढचा प्रश्न आहे, डिस्प्ले करण्यात आलेल्या सीटमध्ये सेल C2 सप्टेंबर सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला अलाइनमेंट मिडल अलाइनमेंट द्यायचे आहे. C2 ला सिलेक्ट करा, अलाइनमेंट द्या मिडल. आता आपण सिम्युलेशनचे क्वेश्चन करणार आहोत. परत प्रत्येक सेशनला तुम्हाला डू इट युअरसेल्फ केल्यानंतर प्रोसेस व्हिडिओ करायचा आहे आणि त्याच्यानंतरच सिम्युलेशनचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. सिम्युलेशनचे क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला सेशन कम्प्लिशन टेस्ट प्रत्येक सेशनची करायची आहे. मी तुम्हाला फक्त गाईड डू इट युअरसेल्फ आणि सिम्युलेशन क्वेश्चन हे कसे सॉल्व करतात तेवढंच मी या ठिकाणी तुम्हाला समजवतोय. आता आपण सिम्युलेशनचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये सर्च बार मध्ये अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज टेम्पलेट आपल्याला सर्च करायचं आहे. या ठिकाणी सर्च बारवर क्लिक करा, टेम्पलेटवर क्लिक करा, क्रिएट म्हणा.
वर्कशीटच्या दर्शकांसाठी मजकूर वाचनीय असणे आवश्यक आहे, म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट बदलून आपल्याला इंटरस्कूल स्पोर्ट मीट आणि फॉन्ट साईज 14 करायची आहे. या ठिकाणी होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपवरती क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी साईजवर क्लिक करायचं आहे आपल्याला 14. या ठिकाणी आपले सिम्युलेशन कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सेशन टेस्ट करायची आहे आणि तेव्हा तुमचं पूर्ण सेशन कंप्लीट होणार.